ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक। आज सकाळी 11 वाजता दिल्लीमध्ये संसदेच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये सर्वपक्षीयांची होणार चर्चा। भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर बहावलपूरमधील जामिया मशीद आणि पाकच्या मुरिदके शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। भारतीय क्षेपणास्त्रामुळे झालेल्या नुकसानीचे सॅटेलाइट फोटो समोर। भारत पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मूच्या काही भागातील शाळा आज बंद। खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंदचा निर्णय। भारताच्या एअर स्ट्राईक नंतर लगेचच पाकिस्तानकडून सीमारेषेवर गोळीबारामध्ये भारताचा जवान दिनेश कुमार शहीद, तर 15 जणांचा मृत्यू, 50 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याचं वृत्त। पाकिस्तानकडून सलग 14व्या दिवशी सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन, पाककडून गोळीबार, तर भारतीय सैन्याचं देखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर। मुंबईत भाजपचे 36 ऐवजी 108 मंडल अध्यक्ष। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप ऍक्शन मोडमध्ये। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपची रणनीती। पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील नालेसफाईची काय आहे स्थिती? मुंबई उपनगरचे पालकमंत्री भाजप आमदार आशिष शेलारांचा आज मुंबईतील नालेसफाईचा पाहणी दौरा। राज्यातील काही भागांसह मुंबई आणि उपनगरामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। अचानक आलेला वादळी वारा आणि पावसानं नागरिकांची तारांबळ। रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा। कर्णधार पदावरून काढल्याच्या बातम्या व्हायरल होताच काही मिनिटांमध्ये रोहितची निवृत्तीची घोषणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।